श्री स्वामी समर्थ. नमस्कार धनुराशीच्या प्रिय मित्रांनो, जुलै 2026 हा महिना तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या महिन्यांपैकी एक ठरू शकतो. गेल्या काही महिन्यात तुम्ही अनेक अडथळे, संघर्ष आणि निराशा अनुभवली असेल. कधी मेहनत करूनही अपेक्षित यश मिळालं नाही, कधी आर्थिक अडचणींनी त्रास दिला, तर कधी आपल्या माणसांनीच मन दुखावलं. पण प्रत्येक कठीण काळाचा शेवट असतो. प्रत्येक संघर्षानंतर यशाचं दार उघडतं. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अशीच नवीन आशा, नवीन ऊर्जा आणि नवीन संधी देऊ शकतो हा जुलै महिना. करिअरमध्ये काय बदल होऊ शकतात, आर्थिक स्थिती कशी राहील, प्रेमविवाह आणि विवाह, कुटुंबात कोणते संकेत आहेत, विद्यार्थ्यांसाठी कोणत्या सुवर्ण संधी आहेत आणि महिन्याच्या शेवटी कोणता मोठा भाग्योदय तुमची वाट पाहत आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ग्रहांची स्थिती आणि जुलै महिन्याचा प्रभाव. धनुराशीचे स्वामी ग्रह आहेत गुरु बृहस्पती. ज्ञान, प्रगती, भाग्य आणि सकारात्मकतेचे ते प्रतीक मानले जातात. जुलै महिन्यात तुमच्यासमोर काही नवीन संधी येऊ शकतात. मात्र प्रत्येक संधी स्वीकारण्यापूर्वी योग्य विचार करा. भावनेपेक्षा एका विवेकाला महत्त्व द्या. महत्त्वाचे कागदपत्र तपासून वाचा. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. लक्षात ठेवा, योग्य वेळी घेतलेला निर्णय, योग्य निर्णय तुमचं भविष्य बदलू शकतो. करिअर आणि व्यवसायात मोठी प्रगती. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या कामाचं कौतुक होऊ शकतं. वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर नवीन जबाबदारी सोपवू शकतात. पदोन्नती किंवा पगारवाढीबाबत सकारात्मक चर्चा होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, नवीन करार आणि विस्ताराच्या संधी निर्माण होऊ शकतात. पण घाईघाईने मोठी गुंतवणूक करू नका. पूर्ण माहिती घेऊनच निर्णय घ्या, कारण यश फक्त मेहनतीने नाही तर योग्य नियोजनानेही मिळतं. आर्थिक स्थिती, पैसा आणि सावधगिरी. जुलै महिन्यात आर्थिक बाबतीत सुधारणा दिसू शकते. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होऊ शकतात. मात्र अनावश्यक खर्च टाळा. मोठ्या खरेदीपूर्वी दोनदा विचार करा. कोणालाही विचार न करता पैसे उधार देऊ नका. बचत करण्याची सवय वाढवा, कारण आजची बचत उद्याची सुरक्षितता ठरते. प्रिय मित्रांनो, ही तर फक्त सुरुवात आहे. धनुराशीच्या प्रिय मित्रांनो, आता आपण त्या विषयाकडे वळणार आहोत जो प्रत्येकाच्या मनाशी आणि हृदयाशी जोडलेला आहे, प्रेम. जुलै 2026 मध्ये तुमच्या प्रेमजीवनात काही अनपेक्षित घडामोडी घडू शकतात. जर तुमच्या नात्यात काही दिवसांपासून दुरावा किंवा गैरसमज निर्माण झाला असेल तर हा महिना पुन्हा एकदा नात्यात गोडवा आणण्याची संधी देऊ शकतो. पण लक्षात ठेवा, प्रेमात जिंकण्यासाठी वाद जिंकणं गरजेचं नसतं, तर एकमेकांना समजून घेणं महत्त्वाचं असतं. अविवाहित व्यक्तींना एखादी नवीन ओळख होऊ शकते. ती पुढे जाऊन महत्त्वाच्या नात्यात बदलण्याची शक्यता असू शकते. परंतु कोणताही निर्णय फक्त भावनेच्या भरात घेऊ नका. समोरच्या व्यक्तीचा स्वभाव, विचार आणि प्रामाणिकपणा ओळखण्यासाठी वेळ द्या. विवाह, जोडीदार आणि नात्यातील विश्वास. विवाहित धनुराशीच्या व्यक्तींसाठी जुलै महिना नात्यातील विश्वास अधिक मजबूत करणारा ठरू शकतो. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवा. त्यांच्या भावना ऐका. लहान-सहान गोष्टींवरून रागवण्याऐवजी संवाद साधा. जर विवाहाची चर्चा सुरू असेल तर योग्य स्थळ किंवा सकारात्मक बातमी मिळू शकते. मात्र घाईघाईत अंतिम निर्णय घेऊ नका. कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला घ्या, कारण योग्य निर्णयावरच सुखी संसाराचा पाया उभा राहतो. कुटुंब, नाती आणि घरातील आनंद. प्रिय मित्रांनो, जुलै महिन्यात कुटुंब तुमच्यासाठी सर्वात मोठी शक्ती ठरू शकते. घरात एखादं शुभ कार्य, धार्मिक कार्यक्रम किंवा आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. भावंडांशी संबंध अधिक चांगले होऊ शकतात. पालकांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, बोलताना शब्दांवर नियंत्रण ठेवा, कारण एक चुकीचा शब्द अनेक वर्षाचं नातं दुखावू शकतो. जर एखाद्याशी गैरसमज झाला असेल तर अहंकार बाजूला ठेवून संवाद साधा, कारण नाती जपणं हेच आयुष्यातील सर्वात मोठं यश असतं. आरोग्य, मानसिक शांतता आणि स्वतःची काळजी. धनुराशीच्या मित्रांनो, या महिन्यात जबाबदाऱ्या वाढल्यामुळे मानसिक ताण जाणवू शकतो. म्हणून शरीर आणि मन या दोन्हीची काळजी घेणं आवश्यक आहे. वेळेवर झोप घ्या, संतुलित आहार घ्या, भरपूर पाणी प्या. दररोज किमान 30 मिनिटे चालण्याचा किंवा हलका व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. ध्यान, प्रार्थना किंवा शांत वातावरण काही वेळ घालवा. मोबाईल आणि सोशल मीडियाचा अतिवापर टाळा, कारण शांत मनातूनच योग्य निर्णय आणि विचार जन्म घेतात.
आणि योग्य विचारांमधून मोठं यश मिळतं. स्वतःची तुलना तुम्ही इतरांशी करू नका. तुमचा प्रवास वेगळा आहे, तुमची वेळ वेगळी आहे आणि तुमचं यशही योग्य वेळीच तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचेल. लक्षात ठेवा, निरोगी शरीर, सकारात्मक विचार आणि मजबूत मन हेच तुमच्या यशाचं सर्वात मोठं रहस्य आहे. प्रिय राशी धनु, आपल्याला विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी, यशाचा नवीन मार्ग काय आहे ते पाहणार आहोत. जुलै 2026 हा महिना तुमच्यासाठी मोठ्या संधी घेऊन येऊ शकतो. जर तुम्ही स्पर्धा परीक्षा, सरकारी नोकरी, उच्च शिक्षण किंवा परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करत असाल तर या महिन्यात तुम्हाला तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळण्याची शक्यता आहे. तुमची एकाग्रता वाढू शकते. शिक्षक, मार्गदर्शक किंवा अनुभवी व्यक्तीची योग्य सल्ला मिळू शकतो. मात्र फक्त नशिबावर विसंबून राहू नका. दररोज सातत्याने अभ्यास करा. तुमच्या ध्येयासाठी ठरलेली वेळ पहा, कारण आजची जी शिस्त आहे ते उद्याचं तुमचं यश घडवते. लक्षात ठेवा, यश अचानक मिळत नाही, ते रोजच्या छोट्या प्रयत्नातून निर्माण होतं. करिअर आणि व्यवसायात मोठी झेप. धनुराशीच्या मित्रांनो, जुलै महिना तुमच्या करिअरमध्ये नवीन उंची गाठण्याची संधी देऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचा विश्वास मिळू शकतो. नवीन जबाबदारी, नवीन प्रकल्प किंवा पदोन्नतीची चर्चा होऊ शकते. काहींना नवीन नोकरीची संधीही मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, नवीन करार आणि विस्ताराच्या योजना यशस्वी होऊ शकतात. पण मोठा निर्णय घेण्यापूर्वी सर्व माहिती पडताळून पहा, कारण योग्य माहिती आणि योग्य वेळ यांची जोड म्हणजे यशाची गुरुकिल्ली. प्रवास, नवीन ओळखी आणि भाग्योदय. जुलै महिन्यात काही धनुराशीच्या व्यक्तींना महत्त्वाचा प्रवास घडू शकतो. हा प्रवास व्यवसाय, नोकरी, शिक्षण आणि धार्मिक कारणासाठी असू शकतो. या प्रवासादरम्यान एखादी नवीन ओळख तुमच्यासाठी भविष्यात महत्त्वाची ठरू शकते. नवीन लोक, नवीन विचार आणि नवीन संधी तुमच्या जीवनाला वेगळी दिशा देऊ शकतात. म्हणून प्रत्येक व्यक्तीशी नम्रतेने वागा, कारण भाग्य अनेकदा माणसाच्या रूपाने आपल्या आयुष्यात प्रवेश करतं. मोठे संकेत, सावधगिरी आणि जुलै महिन्याचा हा गुप्त संदेश तुमच्यासाठी खास. प्रिय मित्रांनो, जुलै महिन्याच्या उत्तरार्धात तुमचा आत्मविश्वास वाढताना दिसू शकतो. लोक तुमच्या कामाची दखल घेऊ शकतात, तुमच्या मताला महत्त्व मिळू शकतं. पण याच काळात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या भविष्यातील प्रत्येक योजना सर्वांसमोर सांगू नका. आर्थिक व्यवहार पूर्ण तपासून करा आणि अफवांवर विश्वास ठेवू नका. आणि रागाच्या भरात घेतलेला निर्णय टाळा, कारण या महिन्यात तुमचे शब्द आणि तुमचे निर्णय तुमचं भविष्य घडवतील. लक्षात ठेवा, संयम हा कमकुवतपणा नाही, तो यशस्वी व्यक्तीचा सर्वात मोठा गुण असतो. जुलै 2026 तुम्हाला सांगतो, योग्य विचार, योग्य नियोजन आणि योग्य कृती यामुळेच भाग्याची दारे उघडतात. मित्रांनो, आपण आता लगेच पाहणार आहोत धनुराशी शेवटचा हा आपला अंतिम भाग्योदय कसा असणार आहे या महिन्यामध्ये. तर धनुराशीच्या प्रिय मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर आता आपण त्या क्षणांबद्दल बोलणार आहोत, ज्याची तुम्ही अनेक दिवसांपासून वाट पाहत होता. जुलै 2026 मध्ये तुमच्या आयुष्यात काही महत्त्वाच्या संधी निर्माण होऊ शकतात. अनेक दिवस अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. नवीन नोकरी, व्यवसायातील मोठा करार किंवा उत्पन्नाचा नवीन स्रोत मिळू शकतो. आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. काहींना घर, वाहन किंवा मालमत्तेशी संबंधित आनंदाची बातमी मिळू शकते. मित्रांनो, लक्षात ठेवा, भाग्य हे अचानक मिळणारी भेट नसते. हे सातत्य, मेहनत आणि योग्य निर्णयाचं एक फळ असतं. ऊर्जा आणि अंतर्मनाची ताकद या महिन्यात तुमची सर्वात मोठी ताकद असेल. तुमचा सकारात्मक दृष्टिकोन. दररोज काही मिनिटे तुम्ही ध्यान करा. तुमच्या श्रद्धेनुसार प्रार्थना करा. गुरुजन, आई वडील आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या. गुरुजनांना शक्य ती मदत करा. गरजूंना मदत करा. लक्षात ठेवा, चांगले विचार, चांगली कर्म आणि नम्र वागणूक हेच खऱ्या समृद्धीचे आधार असतात. या महिन्यात कटू शब्द टाळा, कारण शब्दांमध्ये नातं जोडण्याचीही ताकद असते आणि ते तुटण्याचीही ताकद असते. जीवन बदलणारे निर्णय आणि भविष्यातील दिशा. प्रिय धनुराशीच्या मित्रांनो, जुलै महिना तुमच्यासमोर काही महत्त्वाचे निर्णय घेऊन येऊ शकतो. नोकरी बदलायची का? नवीन व्यवसाय सुरू करायचा का? किंवा मोठी गुंतवणूक करायची का? किंवा एखाद्या नात्याबद्दल अंतिम निर्णय घ्यायचा का? या सर्व प्रश्नांची उत्तर घाईघाईने देऊ नका. पूर्ण माहिती घ्या, अनुभवी लोकांचा सल्ला घ्या आणि तुमच्या अंतर्मनाचाही आवाज ऐका, कारण एक योग्य निर्णय तुमच्या पुढील अनेक वर्षाचं भविष्य बदलू शकतो.
प्रिय धनुराशीच्या मित्रांनो, आजचा हा प्रवास इथे संपतो, पण तुमच्या आयुष्यातील नवीन प्रवास आता सुरू होत आहे. गेल्या काही महिन्यात तुम्ही संघर्ष केला, अनेक वेळा निराश झाला, कधी मेहनतीचं फळ उशिरा मिळालं, तर कधी लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही, कधी स्वतःलाच वाटलं, मी खरंच यशस्वी होऊ शकेन का? पण एक गोष्ट मनात कायमची कोरून ठेवा. प्रत्येक मोठं यश हे अनेक छोट्या संघर्षामधून जन्माला येतं. जुलै 2026 तुम्हाला सांगतो, जुन्या भीतींना मागे सोडा, नवीन संधींचं स्वागत करा. तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा, तुमच्या मेहनतीवर श्रद्धा ठेवा आणि कधीही हार मानू नका, कारण तुमच्यात अजूनही खूप मोठी ताकद आहे. तुमचा प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न, तुमचं प्रत्येक चांगलं कर्म आणि तुमचा प्रत्येक सकारात्मक विचार तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या अधिक जवळ घेऊन जाईल. लक्षात ठेवा, कोणताही ग्रह मेहनतीने आणि माणसाचं भविष्य रोखू शकत नाही. जो मेहनती आहे त्याचं भविष्य हे उज्ज्वलच असणार आहे. योग्य विचार, संयम आणि सातत्य यांच्यासमोर अडथळेही नमतात. जर तुम्हाला वाटत असेल की हा जुलै 2026 हा महिना तुमच्या आयुष्यातील परिवर्तनाचा महिना ठरणार आहे, तर कमेंटमध्ये नक्की लिहा, ओम बृहस्पते नमः. माझ्या जीवनात ज्ञान, यश आणि सुख आणि समृद्धी नक्की येऊ. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अशाच सविस्तर राशी भविष्याच्या व्हिडिओसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.